गोष्ट सांगू का? यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जे पण व्हिडिओ असतील ते कुठले टाकताय, कसे टाकताय, त्याचं काही म्हणजे टायमिंग वगैरे त्याचं खरं काही घेणं देणं नसतं. तुमचं 1000 सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कंप्लीट होणं हे गरजेचं असतं. जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला 1 रुपयासुद्धा भेटत नाही. इवन चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतरसुद्धा त्यानंतर तुम्ही जे व्हिडिओ टाकणार त्यानंतर त्या व्हिडिओवरती जितके व्ह्यूज, लाईक्स, कमेंट येतील त्यानुसार तुमचं पेमेंट चालू होणार. ते पण 10 रुपये, 50 रुपये शॉर्ट व्हिडिओला. आणि लॉंग व्हिडिओचं अजून तर काय माहीत नाही आहे. पण एवढी गोष्ट आहे की जोपर्यंत ॲड पिन येत नाही आणि ॲड पिन आल्यावर आपल्याला वाटतं की वा आपलं चॅनल मॉनिटायझेशन झालं तर आपल्याला आता पेमेंट भेटेल, असं काही नाही आहे. चॅनल मॉनिटायझेशन होणार, ॲड पिन येणार, त्यानंतरनं तुमचं जे काय असेल ते तुमचं अकाउंट अपडेट होणार. मग त्यानंतर तुम्ही जे पण व्हिडिओ टाकणार त्या व्हिडिओनुसार त्या व्हिडिओला किती व्ह्यूज, लाईक वगैरे येतात त्यानुसार तुमचं पेमेंट ठरत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. बाकी काही नसलं तरी आहे ना, रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीचं मग तुम्ही काय टाकताय, कसं टाकताय त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यामुळं नवीन चॅनल जे पण सुरू करतात त्यांनी थोडंसं ह्या पण गोष्टी बघा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं कुठलंही सेटिंग नसतं. आतापर्यंत जितके पण हे यूट्यूबरवाल्यांनी ते नाही ना, हे अपडेट केल्यावर तुमचं व्ह्यूज वाढणार, लाईक वाढणार, तुमचं चॅनल असं होणार, तसं होणार, असं काही 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 नाही आहे. ही गोष्ट खरंच 10 वेळा लक्षात ठेवा. ते एवढे मोठे मोठे व्हिडिओ करून सांगत असतात ना, तुमचं चॅनल मॉनिटायझेशन कसं होणार, माझं 1 तासामध्येच असं झालं, माझं 1 दिवसातच तसं झालं, असलं काही भानगडीत पडू नका. फक्त रोजच्या रोज तुम्ही कुठलेही कसलेही तुम्हाला जे आवडतात तुमच्या रिलेटेड असू दे, वर्किंगच्या रिलेटेड असू दे, रोजच्या रोज व्हिडिओ फक्त टाकत जावा. आणि दुसरी गोष्ट अशी की कॉपीराईटवाले वगैरे फक्त कंटेंट काही शेअर करू नका. बाकी मग चॅनल आपलंच आहे, आपल्याला जसं हवं तसं तुम्ही करू शकताय. आणि जास्तीत जास्त हे बघा की वॉच टाईम कंप्लीट व्हायच्या हिशोबाने एक वेळ सबस्क्रायबर तुमचे 1000 लवकर होतील पण वॉच टाईम कंप्लीट होत नाही. त्यामुळे त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आणि मग काय, दिल्ली बहुत दूर नाही, जोपर्यंत ॲड पिन येत नाही तोपर्यंत. मग त्यानंतर मग तुम्ही थोडंसं ॲडचं वगैरे तुमचं चालू होईल. काय असेल ते असेल, हळूहळू समजतं. आपण जितकं टेन्शन घेतो ना कधी कधी ते तितकं नसतं पण. आणि कधी कधी खरंच टेन्शन घ्यायची गरज असते, तेव्हा पण घेत नाही. जे पण असेल ते असेल. थोडंसं नवीन चॅनल जे चालू करतात आहेत त्यांनी फक्त थोडंसं लक्ष द्या की 1000 सबस्क्रायबर कसे होतील आणि वॉच टाईम कंप्लीट कसा होईल. आणि आपले ॲड पिनचं प्रोसेस जे पण असेल ना ते कंप्लीट करायच्या हिशोबाने फक्त लक्ष द्या. बाकी कोण काय सांगते, कोण कसं करते, हे सेटिंग ते सेटिंग, ह्या टायमिंगला टाका, त्या टायमिंगला टाका, घंटा काही फरक पडत नाही त्याला. त्यामुळं फोकस तुमचं तुम्ही ठेवा, दुसऱ्याचं काही ऐकू नका. मी तर असं म्हणते.